नमस्कार, मी डॉक्टर पूजा घायाळ. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. अंगावरून पांढरे पाणी जाणे म्हणजेच व्हाईट डिस्चार्ज या संबंधी आपला हा व्हिडिओ असणार आहे. तर अंगावरून वारंवार पांढरे पाणी जाते, खाज, जळजळ, दुर्गंधी किंवा कंबरदुखीचा त्रास आहे का? मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. स्त्रियांमध्ये थोड्याफार प्रमाणात पांढरा स्त्राव हा मासिक पाळीच्या चक्रातील किंवा हार्मोन बदलामुळे सामान्य असू शकतो. परंतु जर स्त्राव खूप जास्त होत असेल, दुर्गंधीयुक्त असेल, त्यासोबत खाज, जळजळ, पोटदुखी, कंबरदुखी किंवा अशक्तपणा जर जाणवत असेल तर ते संसर्ग किंवा इतर स्त्री रोगांचे लक्षण असू शकते. अशा वेळी स्वतःहून औषधी घेण्याऐवजी योग्य तपासणी करून उपचार घेणे हे आवश्यक असतात. तर आयुर्वेदामध्ये प्रकृती आणि त्रासाचे कारण लक्षात घेऊन उपचार केले जातात. योग्य आहार विहार, जीवनशैलीतील बदल आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने दिलेली आयुर्वेदिक औषधे अनेक महिलांमध्ये लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असल्यामुळे उपचारही वैयक्तिक असतात. तर त्यामुळे अंगावरून पांढरे पाणी जाणे, अनियमित पाळी, पाळीतील वेदना, वंध्यत्व किंवा इतर स्त्रीरोगांसाठी अनुभवी मार्गदर्शन आणि योग्य उपचारांसाठी तुम्ही आजच माऊली हॉस्पिटलला भेट द्या. मी डॉक्टर पूजा घायाळ. आयुर्वेदिक तसेच आवश्यकतेनुसार आधुनिक वैद्यकीय सल्ल्यानुसार आपल्या इथे औषधी ट्रीटमेंट उपलब्ध आहे. तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आणि योग्य निदान आणि वेळेवर उपचार करणे हेच आमच्यासाठी आरोग्याचे गुपित आणि रहस्य आहे. तर ह्या ज्या माझ्या मागे दिसत आहेत ह्या सगळ्या प्रकारच्या बॅक कॅमेरा करते, ह्या सगळ्या आयुर्वेदिक औषधी आहेत आणि प्रत्येक आजारांवर आपल्याकडे आयुर्वेदिक औषधी उपलब्ध आहेत. औषधी देखील आपल्या एकदम उत्तम गुणवत्तेच्या असतात. तर व्हाईट डिस्चार्ज जाणे हे बहुतेक बऱ्याच स्त्रियांना हा त्रास असतो व्हाईट डिस्चार्जचा. तर व्हाईट डिस्चार्ज जाणे हा सामान्य असला तरी अति प्रमाणात जास्त व्हाईट डिस्चार्ज जाणे याच्यामुळेच इतर देखील त्याचे उपद्रव उत्पन्न होऊ शकतात. वेळीच त्याचे उपचार घेणे म्हणजे ट्रीटमेंट करणे आवश्यक असते. तर त्यामुळे आपल्या दवाखान्यामध्ये आयुर्वेदिक औषधी उपलब्ध आहे व्हाईट डिस्चार्जसाठी आणि 8 ते 10 दिवसामध्ये पूर्णपणे तुमच्या त्रासापासून तुम्ही आराम मिळवू शकता. त्यामुळे तुम्ही नक्की माऊली हॉस्पिटलला भेट द्या. आणि ज्यांना सपोज माऊली हॉस्पिटलला भेट देता येत नसेल त्यांना आपण औषधी देखील त्यांच्या त्रासानुसार त्यांना कुरिअर करू शकतो. त्यामुळे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि योग्य तो उपचारासंबंधी तुम्ही माहिती मिळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. धन्यवाद.